ओमप्रास किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. नमस्ते मंडळीनो. आता आपण सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. आजची रेसिपी आहे शाही बटर चिकन. त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे, मी 1 किलो इथं चिकन घेतलेलं आहे. आणि हे बघा, वाटणीसाठी कांदा आणि टोमॅटो आणि हा आहे नारळाचा कीस. आणि इकडं आहे हिरवी मिरची, लसूण, आलं आणि लिंबू, पुदिना आणि ओली कोथिंबीर. आणि हे आहे आपलं सगळा खडा मसाला आहे. हे आहे आपले धनिया, पांढरे तीळ आणि थोडंसं जिरं आहे, तमालपत्र, दालचिनी, लवंग आणि हे आहेत खसखस. हे आहे साई जिरं, मी थोडंच पाव चमचाच घेतलेला आहे. हे चक्रफूल आहे आणि लवंग आहेत. आणि इथं आहे जायफळ आणि ह्या आहेत सुक्या लाल मिरच्या. बघा, एवढं सगळं साहित्य आपल्याला इथं मी दाखवत आहे लागणार आहे. आता हे पहिली जे आहे आपण वाटून घेऊया पूर्णपणे आणि मॅरिनेट करायला ठेवूया आपण चिकनला. त्याच्यामध्ये ओली मिरची, ओली कोथिंबीर, पुदिना, आलं, लसूण मी एकत्र वाटून घेतली. आणि आता हा अर्धा लिंबू मी त्याच्यावर पिळत आहे. बघा, हा लिंबूचा रस आपण ह्याच्यावर घातला, हळद घातली, मीठ घातलं. आता हे पूर्णपणे आपण एकत्र करूया छान आणि ह्याला 1 तास तरी मॅरिनेट करायला ठेवूया. तोपर्यंत आपण इकडं सगळे मसाले भाजून घेणार आहोत. हा आहे आपला सगळा जो खडा मसाला घेतला होता तो सगळा आता आपण भाजून घेऊया. त्याच्या पहिली मी ह्याच्यात घालत आहे धने पहिली छान भाजून घेऊया. आणि धने थोडे भाजले की लगेच त्याच्यामध्ये सगळा आपण मसाला घालूया. इथं बघू शकता, मंद आचेवर खमंग असं भाजलं गेलं पाहिजे. ते करपताही कामा नये आणि कच्चंही उरता कामा नये. बघा, आता छान वास सुटलेली आहे. पूर्ण सगळे खडे मसाले मी भाजून साईडला घेतली आणि त्याच्यामध्ये तमालपत्र आणि सुकी लाल मिर्च घातलेली आहे. 1 चमचा तेल घातलं, त्याच्यामध्ये छान हे परतून भाजून घेऊया. बघा, हे सुद्धा आता छान मिरच्या छान अशा कुरकुरीत भाजलेल्या आहेत. आता ते बाजूला काढलं आणि सगळं हे जे ओलं आहे आपलं वाटण ते आता आपण भाजून घेऊया. त्याच्यासाठी मी इथं 2 कांदे उभे चिरून घेतलेले होते. आता पहिली 2 चमचे तेल घातलं, त्याच्यामध्ये आलं लसूण घातलं आणि उभा चिरलेला जो कांदा होता अर्धा तो आपण ह्याच्यात घातला. कांदा छान नरम झाला, गोल्डन कलरवर आला की त्याच्यामध्ये लगेच मी टोमॅटो घातलेले आहेत. बघा, टोमॅटोसुद्धा खूप छान इथं नरम झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये आपण आता हे घालूया, नारळाचा कीस घालूया आणि ते सगळं छान असं भाजलं गेलं पाहिजे. हे सुद्धा कच्चं उरता कामा नये किंवा खालून जळता कामा नये. सो हे सुद्धा आता छान भाजलं गेलेलं आहे. आता इथं बघूया आपलं मॅरिनेट केलेलं चिकन. हे कमीच कमी मी पावणा तास तरी ठेवली होती. आता हे छान मॅरिनेट झालेलं आहे. ह्याच्यामध्ये आपण 2 टेबलस्पून तेल घालूया आणि त्याच्यामध्ये घालूया तमालपत्र आणि 1 वेलची घातलेली आहे, ग्रीन वेलची आणि आलं लसूण पेस्ट. हे परतून घेतलं छान आणि त्याच्यामध्ये लगेच आपण बारीक चिरलेला कांदा होता. आता काय करायचं आहे, फोडणीला कधीही कांदा हा बारीक छान चिरून घ्यायचा आहे. तो आता मी कांदा छान बारीक चिरलेला कांदा घातला, परतून घेतला आणि लगेच त्याच्यामध्ये मी त्याच्यातलेच अर्धे टोमॅटो ठेवली होती. ते टोमॅटो मी आता ह्याच्यात ॲड केलेले आहेत. छान परतून घेऊन झाल्यानंतर हे मॅरिनेट केलेलं चिकन आता आपण त्याच्यात घालत आहोत. बघा, छान आता घालून मी ते पूर्णपणे परतून घेतलं, मंद आचेवर ठेवलेलं आहे. तोपर्यंत आपण दोन्ही वाटणं मी वाटून घेतली आणि परत एकदा हे आता आपण परतून घेऊया. मी जे खडा सुका मसाला होता तो सेपरेट वाटून घेतलेला आहे, कारण छान तो वाटला गेला पाहिजे बारीक. आणि त्यानंतर मी काय केलेलं आहे, ओला मसाला वाटून घेतलेला आहे. जे कांदा आणि आपलं टोमॅटो, नारळ हे सगळं मी सेपरेट वाटून घेतलेलं आहे. बघा, हे आता छानपैकी शिजलेलं आहे आमचं चिकन. आणि त्याच्यामध्ये हा जो पहिली खडा मसाला, मिरची वगैरे त्याच्यात लाल मिरची वगैरे घालून आपण सगळं धने खडा मसाला एकत्र केला होता, तो सगळा मी वाटलेला ह्याच्यात पहिली घालत आहे. आणि घालून
छानपैकी थोडं परतून घेऊया. आणि त्याच्यामध्ये मी चिकन मसाला घातलेला आहे थोडासा 1 स्पून. आणि आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवूया, जेणेकरून ते छान पूर्णपणे खडा मसाला त्याला लागला पाहिजे आतून. आता काय छान अशी खमंग अशी वास येत आहे. पूर्णपणे त्याला मसाला लागलेला आहे. आता आपण जे ओलं वाटण होतं ते ह्याच्यात घालूया. बघा, जे नारळाचं वाटण होतं आपलं ते घालूया. आणि पाहिजे तेवढं जे पाणी आपल्याला पाहिजे तेवढं पाणी घालूया, जसं आपल्याला दाट पाहिजे पातळ पाहिजे तसं. आता इथं छानपैकी परतून घेतलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये मी थोडीशी चिमूटभर हळद घालते आणि चवीपुरतं मीठ घालत आहे मी, कारण आपण चिकनला मीठ लावलं होतं, हळद लावलं होतं. सो इथं थोडंच मी घातलेलं आहे. आता त्याच्यावर आपण झाकण ठेवून अर्धवट झाकण ठेवूया, नाहीतर इथे ओतून जाऊ शकते. बघू शकता इथं किती छान असं ह्याला तवंग सुटलेला आहे. आणि छान असं आपलं चिकन मसाला तयार झालेला आहे. आता इथं बघा, फायनल चिकन आपलं रेडी आहे. आणि त्याच्यावर मी गॅस बंद केलं, त्याच्यावर थोडंसं कोथिंबीर पेरली आणि झाकून ठेवूया आपण 5 मिनटं, म्हणजे ते वाफेला छान आतमध्ये लागेल. आता इथं बघा, हे छान असं पूर्णपणे चिकन झालेलं आहे. आता ते आपण एका बाउलमध्ये काढून सर्व करूया. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. आता बघू शकता मी किती छान इथं सर्व केलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा बटर घातलेला आहे. हे जे सगळं साहित्य जे लागणार आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. सो तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन करून बघू शकता. आता बघा, मी किती छान इथं थाली तयार केलेली आहे. चिकन थाली ब्रेड बरोबर, पाव बरोबर, भाकरी, चपाती, रोटी, भात हे कशाबरोबरही आपण खाऊ शकतो. आणि प्लीज बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. आणि प्लीज माझा व्हिडिओ इतरांना शेअर करा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.